नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. आभार मानून त्याचबरोबर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी तिसऱ्यांदा सभापती झालो. पहिले खुर्चीवर बसल्यानंतर पदभार झाल्यानंतर मी त्याच्या अगोदर मी परिस्थिती पाहिजे, महापालिकेची परिस्थिती कशी आहे, डब खायला आली का व्यवस्थित आहे, त्यानंतर मी तुम्हाला नाही चॅलेंज मिळेल काय नाही. 6 वर्षानंतर पहिल्यांदा सभापती बसते, त्या चॅलेंज मी व्यवस्थित मी हाताळणार आहे. राजवटीमध्ये झालेली कामं मी नक्कीच घेणार, त्यांनी ऑडिट करून घेणार. थोडे नंतर मला वाटतं 23, 24, 25, 26 ऑडिट बाकी आहे, व्यवस्थित करून घेऊ आम्ही. निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना वेगळी होती, आता इथं मनोमिलन झालं त्यामुळे निवडणूक वेगळं कुठं होते, आम्ही एकत्रच होतो, एकत्रच लढलोय. मी एकत्र लढलो, आम्ही एकत्र कामं करणार आहे. निवडणुकीत जे चित्र होतं तसं का आम्ही तसं काय बोलू शकत नाही. चित्र आमच्या पॅनलला व्यवस्थित होतं सर्व. बिनविरोध त्याच्यामुळे झालं का? मग बिनवर आम्ही समोर पक्षात नाही, आणि आमची युतीच आहे. समोरचे उभाडे अपक्षात नाही, हे सदस्य फक्त त्यांचे. बाकी आमचं मनसे, शिवसेना, बीजेपी युतीच आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी शिवसेना भाजपा पुन्हा एकदा युती घडवून आणलेली आहे. आणि KDMCमध्ये झालेल्या युतीमुळे आज स्थायी समिती सभापतीपदी मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झालेली आहे. कोणत्याही प्रकारची यापुढे चुरस राहिलेली नाही. शिवसेना भाजपाचा आदेश प्रमाणे यापुढेचं कामकाज चालू राहील. प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचं काम सुरू असतं. परंतु युती झालेली आहे, युतीमध्ये कामकाज कसं करायचं याची पद्धत ठरलेली आहे. आणि त्यामुळेच यावर्षी स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेनेने मल्लेश शेट्टी यांना स्थायी समितीचं पद दिलेलं आहे. आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही फॉर्म नसल्यामुळे बिनविरोध निवड झालेली. प्रत्येक पक्ष महासभेमध्ये किंवा इतर कामकाज करताना आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. सभागृह हे आपलं मत मांडण्यासाठी आहे, परंतु त्या बाबतीमध्ये युतीचं जे धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं सगळ्यांनी पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं जरी चर्चा झाली तरी युतीच्या नियमाप्रमाणेच कामकाज चालेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.